नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही विचार करत बसलेली असताना तिच्या डोक्यात अचानक प्रकाश पडतो. ती म्हणते की अचानक म्हणजे अभिजितच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीचं अशा प्रकारचं क्लेम येणं, त्यानंतर मला त्या गोकुळाष्टमीच्या उत्सवाच्या दिवशी अभिजित दिसणं, याचा एकमेकांशी काही संबंध आहे का? आता त्यावेळेला तिला अभिजित आठवू लागतो. म्हणजेच जेव्हा ती प्रसाद द्यायला त्याच्याकडे जात असते त्याच वेळेला अभिजित हा तिच्यापासून पाठमोरा उभा राहतो आणि तिला चेहरा दाखवत नाही. नंतर मग ती उठून उभा राहते आणि म्हणते की या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध असू शकतो का? म्हणून तिला जरा टेन्शन यायला लागतं. नंतर ती म्हणते की एक मिनिट, मला जरा विचार केला पाहिजे. अचानक हे टर्म इन्शुरन्स पॉलिसी ही आत्याच्या नावावर कशी गेली? खरं तर ही असायला हवी होती पौर्णिमाच्या नावे. मग नक्की काहीतरी असेल का मध्ये? एक मिनिट, याबद्दल मला जरा राजा काकांशी बोललं पाहिजे. म्हणूनच आता ती राजा काकाला कॉल लावते आणि फोन करून विचारते की हॅलो राजा काका, मी भूमी बोलते आहे. तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून अचानक फोन केला. तेव्हा मग ती म्हणते की मला सांगा, म्हणजे असं काही आहे का की जेव्हा अभिजित झाला होता तेव्हा त्याला दुसरा जुळा भाऊ वगैरे झाला, असं काही आहे का? आणि जे आपल्याला कोणालाही काही माहिती नाही म्हणजे आम्हाला. तेव्हा मग ती म्हणते की तसं नाही, रागिनी आत्याला त्यावेळेला कुठला जुळं बाळ वगैरे झालं होतं आणि ते नाही राहिलं वगैरे असं काही. मग ती म्हणते की नाही का, ठीक आहे, असं काहीच झालं नव्हतं. मग तेव्हा राजा काका समोरून म्हणतात की काय गं भूमी, काय झालं, असा का प्रश्न विचारलास अचानक? भूमी म्हणते की तसे काही नाही, मी ते नंतर तुम्हाला सविस्तर सांगते, आता मला या बाबतीत फोनवर बोलता येणार नाही. पण मला सांगा राजा काका की नक्की असा काही प्रॉब्लेम वगैरे तर नव्हता ना? म्हणजे मी काय म्हणते आहे की जे अभिजितचं टर्म इन्शुरन्स वगैरे किंवा क्लेम होतं ते आत्ता हल्लीच्या या पिरियडमध्ये मॅच्युअर होणार होतं, असं काही आहे का? तेव्हा राजा काका म्हणतात की नाही, असंही काही नाही आहे. आता भूमीला विश्वास बसत नाही की नक्की सगळं काय चालू आहे. मग राजा काका विचारतात, तू हे सगळं अचानक का विचारतेस? तेव्हा मग ती म्हणते की नाही राजा काका, मी तुम्हाला नंतर सांगते हे सगळं, जरा एक गोष्ट आहे, असं म्हणून ती फोन ठेवते. आणि मग भूमी विचार करते की नक्की काय असेल? राजा काकालाही याबद्दल काहीच माहिती नाही आहे. मग रागिनी आत्याने हे सगळं लपवलं असेल का? नक्की यामागे काय गौडबंगाल आहे? असा विचार भूमीच्या मनात येत असतो. ती म्हणते की नाही, काही केलं ना तरी मला या बाबतीतलं सत्य शोधून काढावंच लागेल की नेमकं हे सगळं काय सुरू आहे. रागिनी आत्याच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे? ती अभिजितचं टर्म इन्शुरन्स आलं आहे, स्वतःच्या नावे आलं आहे, त्याचप्रमाणे मला अभिजितसारखा माणूस दिसला, हे नक्की काय ना, ह्या सगळ्याचा शोध मला घेतलाच पाहिजे, असं भूमी आता विचार करत असते. नंतर मग ती म्हणते की मानसीने मला हे फोटो पाठवलेत पेपर्सचे, म्हणजे बरं झालं, याचा अर्थ हे माझ्याकडे काहीतरी पुरावा राहील आणि मग मी नक्कीच काहीतरी करायला बघेन, जेणेकरून आत्याचं हे सगळं जे काही खरं रूप आहे ते तिच्यासमोर यावं. नंतर अभिजित हा रिक्षातून बाहेर येतो आणि स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतो आणि त्याला आता खूप राग आलेला असतो. जे रिक्षा असते ती रिक्षेला तो आता जोरातच छत्री आपटतो आणि ती खाली फेकून देतो आणि म्हणतो की काय झालं आहे सगळं? आणि इथे त्याची खूपच चिडचिड होत असते, कारण त्याने जे काही ठरवलेलं असतं ते पूर्ण झालेलं नसतं, म्हणून त्याला खूप राग येत असतो आणि त्याला कुठला तरी आर म्हणून नंबर सेव्ह केलेला असतो, कॉल येतो, तो फोन उचलतो. नंतर तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. भूमी बघण्यासाठी म्हणून जाते आणि समोर दरवाजा उघडून बघते तर जे शिर्के हवालदार असतात ते आलेले असतात. भूमी म्हणते की साहेब तुम्ही? तेव्हा मग या ना आत. तेव्हा तो म्हणतो नाही, मी इथेच ठीक आहे. ॲक्च्युली आकाश महाजन यांनी गायकवाड सरांशी बोलणं केलं होतं आणि तुमची जरा सिक्युरिटी धोक्यात आहे, त्यामुळे मला त्यांनी इथे पाठवलेलं आहे तुमच्या सिक्युरिटीसाठी. तेव्हा मग भूमी विचार करते की खरंच आकाश किती विचार आणि किती काळजी करतो तो माझी. गालातल्या गालात तिला हसायला येतं. ती म्हणते की एक मिनिट थांबा, मी तुम्हाला ना खुर्ची आणून देते, असं म्हणून भूमी आता त्यांना खुर्ची आणून देते. ते तिथेच आता खुर्ची घेऊन बसतात आणि ती म्हणते तुम्हाला पाणी वगैरे काही देऊ का? तेव्हा ते म्हणतात की नको, काही नको. मग भूमी म्हणते की बरं मला सांगा की तुम्ही माझं एक प्लीज काम करू शकता का? तेव्हा मग तो म्हणतो की हां बोला ना, काय झालं? आता भूमी ही त्यांना सगळा जो काही प्लॅन असतो तो सांगत असते. तर इकडे रागिनी मात्र खूपच आनंदात असते, कारण अभिजितची टर्म इन्शुरन्सची जे पॉलिसी असते त्याचा चेक जो आहे तो वटवला गेलेला असतो आणि उद्याच्या दिवसामध्ये बँकमध्ये ते पैसे येणार असतात, क्रेडिट होणार असतात, म्हणून तिला आनंद होतो. ती म्हणते की वाव, बँकचा मेसेज आला, आता पैसे उद्याच्या उद्या सगळी अमाऊंट माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार, येस, असं म्हणून ती खुश होत असते. त्याच वेळेला भूमी ही पोलिसांच्या गाडीबरोबर तिथे आलेली असते.
आता रागिनीचं लक्ष जातं. ती म्हणते ही बया आता इथे कशाला आली, आल्यावर लगेच माझी आगपाखड करेल, म्हणून ती आता मोबाईलचा कॅमेरा ऑन करते आणि म्हणते पोलीस इथे कशाला आणलेत आता हिने. तेव्हा रागिनी म्हणते की याच आहेत त्या, अटक करा यांना. रागिनी म्हणते की काय गं, कशासाठी अटक, काय केलं आहे मी तुझं. तेव्हा आता रागिनीला ती सांगते की तुम्हीच केलं हे सगळं माहिती आहे मला. तेव्हा पोलीस म्हणतात की मॅडम तुमच्या विरोधात वॉरंट आहे, तुम्ही भूमी महाजन यांना किडनॅप करण्याचा प्रयत्न केलात आणि तशी कंप्लेंट केली आहे, त्यामुळे तुम्हाला अटक करावंच लागेल. आता ज्या कॉन्स्टेबल असतात ते लगेच रागिणीला बेड्या घालतात आणि मग भूमी म्हणते की करा, अटक करा. रागिनी म्हणते की अगं बाई, मी तुला अटक कशाला करू, मला खरं खरं सांग, जर मला तुला अटक करायचीच असती तर मग कशाला, आणि तसंही तू मला या घरात नको होतीस, मग आता तू तशी या घरामध्ये नाहीच आहेस, मग तुला अटक करण्याचा प्रश्नच काय येतो आहे, आणि मी माझी राहते ना माझ्या घरात, तुझा प्रश्नच काय येतो आहे सगळ्यात, असं ती सरळ म्हणते. मग भूमीच्या लक्षात येतं, ती म्हणते की हो, म्हणजे रागिनी आत्याच्या बोलण्यावरून असं तर जाणवत नाही आहे की त्यांनी हे किडनॅपिंग वगैरे करून दिलं असेल. आता भूमी म्हणते की मला तरी वाटतं आहे की यांनी काहीच केलेलं नाही आहे. आता मग रागिनीला ती म्हणते की बरं ठीक आहे, हवालदारांना सांगते की ठीक आहे, आता सोडा यांना आताच्या घडीला, जर पुन्हा असं काही झालं तर मात्र यांना सोडायचं नाही. आता फक्त तुम्हाला मी सांगितलं आहे, सूचना दिली आहे, नंतर असं झालं तर सरळ तुम्हाला तुरुंगात डांबेन मी. तेव्हा लगेच आता पोलीस तिला सोडतात आणि म्हणते की वा बरं आहे तुमचं, म्हणजे तुम्ही भूमीच्या तालावर नसताय. ही म्हणते अटक काय करताय, ही म्हणते बेड्या काढताय काय, नक्की काय चाललं आहे काय तुमचं, असं ती ओरडते. आणि नंतर भूमी म्हणते की बघा, जर पुन्हा असं काही घडलं तर मग लक्षात घ्या मी काय करेन ते. आता रागिनी विचार करते की नक्की ही मला अटक कशाला करण्यासाठी आली होती, मी तर हिला किडनॅप वगैरे केलेलं नाही आहे, मग नक्की हा सगळा काय प्रकार आहे, या बाईला किडनॅप तरी कोण करत होतं, असा विचार तिच्या डोक्यात येत असतो. आणि म्हणते की बरं झालं मी याचा व्हिडिओज बनवला, आता या व्हिडिओचा वापर मला काहीतरी चांगल्या कारणासाठी करून घेता येईल. रागिनी आता तिथेच मस्त आनंदात भूमीकडे बघत असते आणि भूमी गाडीतून बसताना विचार करते की आत्याच्या बोलण्यावरून मला असं तर जाणवलं नाही की यांनी हे सगळं किडनॅपिंग केलं होतं. मग हे किडनॅपिंग नक्की करत तरी कोण होतं ते त्यावेळेला माझ्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करत होतं, नक्की काहीच कळायला मार्ग नाही आहे. आता अभिजित होता का तो नक्कीच, असा विचार तिला येत असतो. तेवढ्यातच आता ती म्हणते की म्हणून काहीतरी पाठवलं आहे, म्हणून ती आता मोबाईल बघायला जाते आणि ते मोबाईलचे पेपर्स म्हणजे जे फोटो असतात ते तिने प्लॅन चालू केलेला आहे असं ती सांगते. आता नेहमीप्रमाणे मानसी आणि भूमी दोघीजणी प्लॅनला सुरुवात करतात. तर इथे म्हणू ते फोटो बघत असते, मुद्दाम दाखवत असते की मी काहीतरी चेक करते. ती म्हणते की अजून ही पौर्णिमा आली कशी नाही, एवढ्यात यायला हवी होती चेक करायला. तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते की काय गं, अगं मानसी काय चेक काय करतेस तू. ती म्हणते की अगं ॲक्च्युली आपला जो अथर्व आहे ना त्याच्या नावाची पॉलिसी येणार होती, म्हणजे ती मॅच्युअर होणार होती, मग ते जे पेपर्स आहेत ना ते सगळे चेक करते, कारण ती पॅलेस पॉलिसी माझ्या नावाने आहे ना. मग असं म्हणून ती म्हणते की अच्छा इथे नाही सापडत आहे, मग एक काम कर ना, बाहेर हॉलमध्ये किंवा स्टडी रूममध्ये वगैरे चेक कर. तेव्हा मानसी म्हणते की हो गं, मी स्टडी रूम चेक केलं परंतु तिथे पण नव्हतं. मग आता पौर्णिमा म्हणते की बरं मग बघ तुमच्या कुठे रूममध्ये असेल तर वगैरे व्यवस्थित चेक कर ना, कुठेतरी असेल. तेव्हा ती जाणार असते, मग मानसी तिला थांबवते आणि म्हणते एक मिनिट पौर्णिमा, मला सांग की अभिजित भाऊजीने पण असं काहीतरी पेपर वगैरे क्लेम केले होते का, म्हणजे त्यांनी ही कुठली पॉलिसी वगैरे काढली होती असं तुला माहिती आहे का. तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली पॉलिसी काढली होती परंतु त्या पॉलिसीचं काही खरं नाही आहे, म्हणजे ना मला असं वाटतं आहे की ती पॉलिसी अजूनही म्हणजे त्यांनी काढलेली नसावी, कारण त्याचा या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नव्हताच ना मुळात, त्यांचा रिअल एस्टेटमध्ये इंटरेस्ट होता आणि त्याबद्दल सगळी मला माहिती हवी आहे, म्हणजेच माहिती आहे, त्यामुळे इतकं काहीच नाही आहे. बरं ठीक आहे तू बघ मी येते. मग त्याच वेळेला मानसी म्हणते की बरोबर, याचा अर्थ ताई बनाली ते बरोबर, पौर्णिमाला हिने अंधारात ठेवले आणि जर पौर्णिमाला माहीत असते की ती अमाऊंट तिच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार आहे तर एव्हाना नाचून तिने सगळीकडे ओरडून सांगितले असते की पैसे येणार आहेत. तिच्या पोटात तसंही काही राहत नाही. मला तर वाटतं आहे की हे सगळं आत्यांनी लपवून ठेवलं आहे, रागिनी हे सगळं करते हे मानसीच्या लक्षात आलेलं असतं. आता भूमी ही पुढचा प्लॅन करते आणि ती जे टर्म इन्शुरन्स ऑफिसर असतात त्यांच्याकडे आलेली असते आणि म्हणते की नमस्कार सर, मी भूमी आणि मी SA न्यूरोलॉजी सेंटरमधून आली आहे, काय आहे ना आमच्या स्टाफचं इन्शुरन्स काढायचं आहे त्यासाठी मी इथे आली आणि तेव्हा आमचा भला मोठा स्टाफ आहे, चांगल्या काही पॉलिसी सुचवा.
तेव्हा तो म्हणतो की वा मॅडम, तुम्ही खरंच खूप चांगल्या दृष्टीने विचार करताय. तुमच्यासारखी माणसं आजकाल स्टाफचा विचार करणारी सापडतच नाही इथं. म्हणजे तुम्हाला कशी पॉलिसी हवी आहे? ती म्हणते की ऑल गोष्टी कव्हर करेल अशी काहीतरी चांगली पॉलिसी, आणि आमचा स्टाफ पण खूप मोठा आहे बरं का, त्यामुळे जरा चांगल्या पॉलिसीज दाखवा, त्याच्यात तुमचाही फायदा आमचाही. तेव्हा तो म्हणतो की हो मॅम, बसा ना, नक्कीच तुम्हाला चांगल्या पॉलिसीज दाखवतो मी, हरकत नाही आहे. आणि तो मग त्याचं पॉलिसीचं पेज ओपन करतो आणि भूमीला म्हणतो की हे बघा मॅम, यामधल्या या पॉलिसीज आहेत त्या तुम्ही बघून घ्या. आणि मग ती त्या सगळ्या पॉलिसीज बघत असते, आणि बघत असताना भूमीची नजर ही त्या पॉलिसीकडे जाते आणि ती म्हणते की हे बघा, ही पॉलिसी आहे ना, ही मला सुटेबल वाटते, आणि त्यामुळे तुम्ही पैशांची काहीच काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग ती म्हणते की तो म्हणतो तुम्हाला प्रीमियम अमाऊंट वगैरे सगळं भरावं लागेल. भूमी तो चेक भरते आणि म्हणते की हो नक्कीच, आता लगेच ती चेक काढते आणि त्यावर सही देखील करते आणि म्हणते की हा बघा, हा आहे प्रीमियम अमाऊंटचा चेक, पुढची ही रक्कम नक्कीच मिळेल. तेव्हा मग तो चेक घेत असताना भूमी तो चेक पुन्हा त्याच्या हातातून काढून घेते. तो म्हणतो काय झालं मॅडम, काही प्रॉब्लेम? तर ती म्हणते की हो, मी तुम्हाला हा चेक देतेच, परंतु मला एक गोष्ट आणखी माहीत करून घ्यायची. अभिजित पटवर्धन याची तुमच्याकडे काही पेपर्स, म्हणजेच इन्शुरन्सचे पेपर्स होते का, क्लेमचे वगैरे? तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर होते ते पेपर्स. मग त्यांच्या इन्शुरन्सच्या पेपर्सवर त्यांच्या आईचं नाव कसं, त्यांच्या बायकोचं वगैरे नाव असायला हवं होतं. मग तो म्हणतो की नाही मॅडम, त्यांनी जेव्हा पेपर भरले, प्रीमियम अमाऊंट वगैरे भरली होती, त्यावेळेला त्यांनी होल्डर म्हणून आईचंच नाव दिलं होतं, रागिनी पटवर्धन यांचं. मग भूमी म्हणते अच्छा असं आहे का? मग ती तिच्या बॅगमधून दुसरा चेक काढते आणि त्यावरही तेवढीच रक्कम भरते आणि म्हणते की हे बघा, हा दुसरा चेक आहे ना, हा प्रीमियम नाही आहे बरं का, हा तुमच्या नावचा चेक आहे, आणि हा जो चेक आहे हा चेक तुम्ही घ्या, आणि या चेकवरून तुम्ही आता लक्षात घ्या की हा सगळी रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जाणार आहे. त्यामुळे आता खरं खरं काय ते सांगा, आणि मला माहिती आहे तुम्ही जे काही बोलताय त्यात खरं तर तथ्य नाही आहे. मग तुम्ही मला खरं सांगा की काय करणार आहात ते, आणि ही अमाऊंट ही नक्की त्यांनी खरं सांगितलेलं की खोटं हे सांगताय. तेव्हा मग त्याला आठवतं रागिनीने त्याला धमकी दिलेली होती की हे बघ लक्षात घे, काही झालं तरीही हा जो अभिजितचा क्लेम पेपर आहे ना, तो आपण चेंज केला आहे आणि त्याच्यामधलं होल्डरचं नाव हे बायकोच्या जागी माझं नाव केलं आहे, हे जर कोणाला सांगितलं तर तुला माहिती आहे ना काय होईल? तुझं टर्म इन्शुरन्स निघालेलं असेल परंतु फॅमिलीपर्यंत पोचणार नाही. तेव्हा तो जरासा घाबरतो आणि विचार करतो की या रागिनी मॅडमचं काही सांगता येणार नाही, ते माझं काही करू शकतात. म्हणून तो भूमीला सांगतो की हे बघा मॅडम, हे जे काही मी आता तुम्हाला बोललो ते सगळं खरं आहे, आणि रागिनी मॅडमचं याच्यात काहीच नाही आहे, हे पेपर्स त्या अभिजित पटवर्धननीच तसे तयार करून घेतली होती. मग ती म्हणते की बरं ठीक आहे. भूमी विचार करते की नाही, नक्कीच ना, हा काहीतरी लपवता येईल, मला ही माहिती दुसऱ्या मार्गाने काढली पाहिजे, आणि भूमी तिथून निघून जाते. नंतर मग आकाश घरी आलेला असतो. तो घरी आल्या आल्या लगेचच पौर्णिमा त्याच्या मागे टिवटिव लावते आणि म्हणते की काय, तुझ्या बायकोला जे काही करायचं आहे ना ते खरंच समजत नाही आहे. तुझ्या बायकोला तुला काही जरा शहाणपणा शिकव, खूप मोठी शहाणी बनते ना. तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की अगं बाई पौर्णिमा, मी घरात आल्या आल्या माझ्या डोक्याला भुनभुन लावू नकोस. काय चाललं आहे तुझं? कशाला भूमीच्या नावाचं नुसतं उदो उदो करतेस? तेव्हा ती म्हणते की उदो उदो, अहो तेच केला पाहिजे, तुझी बायको आहेच तशी. अरे ती काय काय करते हे तुला माहिती आहे का? इथून घरातून निघाली आहे ना, मग तरीही कशाला या घरच्यांवर दुःख धरून बसली आहे? काय गरज आहे हे सगळं करण्याची तिला? तिला हे सगळं बघवत नाही आहे खरं तर. तेव्हा मग तो म्हणतो की कशाबद्दल बोलती आहेस, प्लीज मला नीट कळेल ना असं सांग. तेव्हा ती म्हणते की ये माझ्या मागे ये, मी तुला सगळं समजवते की नक्की काय आहे ते, ये माझ्या मागे. असं म्हणून ती आता आकाशला यायला सांगते, आणि आकाश देखील तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो की काय, कशाबद्दल आणि काय दाखवतेस तू? तेव्हा मग मानसी आणि आकाश तिच्या मागे मागे जातात. तेव्हा मग ती म्हणते की बघ बघ काय आहे, आत्याचा रूम बघ, इथे कोणी आहे का, काय आहे का? इथल्या ट्रॉफीज, इथले सगळे लॅपटॉप, इथले कपाटातले कपडे, सगळं सगळं खाली आहे, बघितलं? तेव्हा मग आकाश म्हणतो की इथलं सगळं गेलं तरी कुठे, काय झालं? तेव्हा ती म्हणते की काय झालं, आता तू उलट मलाच विचार काय झालं आहे, तुझ्या लाडक्या बायकोला विचारायचं नाही हे सगळं करण्याच्या आधी तिने काय केलं आहे ते. अभिजित म्हणतो की कुठे गेली आत्या? पौर्णिमा तू प्लीज ह्या सगळा फापट पसारा लावण्यापेक्षा प्लीज नीट काय ते मला सांग. तेव्हा मग ती म्हणते की हो दाखवते ना कुठे आहेत आई, चल माझ्या मागे पुन्हा. तेव्हा मानसीला आता आकाश सांगतो की एक काम कर मानसी, जरा प्लीज क्षितिजाजवळ थांब आणि मी बघून येतो काय चाललं आहे यांचं ते. तेव्हा मानसी विचार करते की आता आईंचा नेमका कोणता नवीन डाव चालू केला आहे त्यांनी,
आणि मग ती क्षितिजाजवळ जाते. रागिनी ही आता अडगळीच्या खोलीमध्ये असते आणि त्या गोडाऊनमध्ये ती स्वतःच्या हँगरवर कपडे वगैरे साड्या लावत असते. नको रे बाबा, ते नकोच सगळं असं म्हणून मुद्दाम नाटक करते. आकाश येतो आणि म्हणतो, आत्या अगं हे सगळं काय आहे? हे कपडे वगैरे हे सगळं तू तुझ्या कपाटातून इथे का लावतेस गोडाऊनमध्ये? नक्की काय चालू आहे? तेव्हा मग ती म्हणते की राहू दे रे बाळा, नको. इथेच बसेन मी, इथेच खाईन. मला नको, त्या घरातच नको. आता ना अक्षरशः वीट आला आहे माझ्यावरचे हे आरोप प्रत्यारोप, मला नको नको ते टोमणे, अक्षरशः किळस आला आता माझा याला. नको नको, मला आता अजिबात काही नको. इतकं चांगलं वागू नये. जर असंच माझ्यासोबत होणार असेल तर नाही, मी या सगळ्या गोष्टी सहनच नाही करणार. तेव्हा तो म्हणतो की हे सगळं काय करतेस तू? काय केलं आहे? कोणी काय केलं आहे? त्यावर रागिनी म्हणते की जाऊ दे ना, कशाला तो विषयच नको, तिचा विषयच नको. ती गेली आहे ना, नको. आता मलाही या घरात नकोच राहिला. तेव्हा मग आता तू जाऊ दे, काय ते कर आकाश, मी ते तुला काहीच सांगणार नाही आहे. तो म्हणतो, आत्या प्लीज मला सांग काय झालं आहे? तेव्हा मग पौर्णिमा म्हणते, तुझी लाडकी बायको, तिने प्रताप केलेत सगळे. आईला अटक करायला आली होती. तेव्हा मग तो म्हणतो की आत्या काय काय बोलतेस? मग ती फोन देते आणि म्हणते की बघ, हा व्हिडिओ तूच बघ. नाही बाबा, माझ्याच्याने ते आता सारखं सारखं बोलवतच नाही. मग तो व्हिडिओ बघतो आणि त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं स्पष्ट. भूमी म्हणते, अटक करा यांना, यांनी माझं किडनॅपिंग केलं होतं. आकाश म्हणतो की काय? भूमी आली होती इथे आणि तुझा अटक करायला सांगितली? ती म्हणते की हो, मला अटक करायला सांगितली तिने. कुठला राग काढते माझ्यावर ना काय माहिती. इथे या घरात ती राहत नाही आहे, पण तरीही माझ्यावरचा राग तिचं तसाच कायम आहे, म्हणून माझ्यावर खारकाती आकाश ती. तेव्हा मग आकाश म्हणतो की आत्या, पण हा व्हिडिओ केला तरी कोणी? तेवढ्यात रागिनी पटकन गप्पच बसते. तेव्हा आकाशला ती म्हणते की मीच केला रे. ठेवला काळजावर दगड आणि काढला व्हिडिओ. जेव्हा भूमी खाली पोलिसांची गाडी घेऊन आली ना, तेव्हाच मला जाणवलं की या बायाच्या मनात ना नक्कीच काहीतरी वेगळं चालू आहे. म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी बघत होते की हिच्या मनात नक्की काय चालू आहे. परंतु आत्ता मला समजलं आहे की हिला असं का वाटतंय, का करते हे ते सगळं. तेव्हा मग फोटो काढला, व्हिडिओ काढला, कारण का तिला पुरावे हवे असतात ना. उद्या म्हणेन मला की काय पुरावा आहे मी तुमच्यावर कंप्लेंट करण्याचा आरोप केलेला म्हणून. मग आता हे सगळं म्हणून मी पुरावा ठेवला. आकाश म्हणतो की आत्या प्लीज तू जरा शांत हो आणि असं नको करूस, तू स्वतः शांत हो. कारण तीही बिचारी खूप टेन्शनमध्ये. मग पौर्णिमा म्हणते, बिचारी? हो, अटक करायला आली होती आईंना. बघा त्यांची काय अवस्था झाली आणि तुम्ही तिलाच बिचारी बोलताय. भारी आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की जाऊ दे आकाश, जाऊ दे. मला ना आता तिथे यायचंच नाही आहे. तिचा माझ्यावर अजूनही राग आहे, म्हणून ती माझ्याबरोबर अशी वागते. नको आता तिथे राहू दे. नाहीतर तू एक काम कर, त्या पोरीच्या नादाला लागूच नको बाबा. एकदाच विसरून जा त्या पोरीला आणि सोडून दे तिला. असं रागिनी आता त्याला बोलते आणि आकाश तोच विचार करत तिथेच उभा राहतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिनी ही अशा प्रकारे डाव टाकत असते आणि आकाश हा भूमीला बोलवतो. मग भूमी म्हणते की आकाश काय झालं आहे? आणि मग तो सांगतो की बघ, हा व्हिडिओ बघ आणि तुझ्या लक्षात येईल. आता रागिनीचा तो व्हिडिओ ती बघते आणि म्हणते, आकाशने हे पाठवलं आहे आणि मग हा अटक केल्याचा व्हिडिओ आहे. मग काय म्हणायचं आहे तुला? आकाश म्हणतो की भूमी, हे सगळं करण्याची काय गरज होती तुला? म्हणजे तू का त्याला अटक करवलीस? तिनेच तुझं किडनॅपिंग केलं असं का? तेव्हा मग ती म्हणते की आकाश, माझा तसा संशय होता आणि म्हणूनच मी त्यांना अटक करायला सांगितली होती, परंतु मी पुन्हा माझी कंप्लेंट मागे घेतली आहे. आकाश म्हणतो की हे सगळं करण्याची काय गरज होती भूमी? तर इथे आता रागिनीला मेसेज आलेला असतो. पौर्णिमा म्हणते की आई नक्की काय आहे ते? तेव्हा आता रागिनी तो मेसेज बघते आणि त्याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं असतं की जी क्लेमची अमाऊंट आहे, ती क्लेमची अमाऊंट माझ्या अकाउंटमध्ये आलीच नाही. त्याचा काहीतरी फार इश्यू झाला आणि ती अप्रूव्ड झालेलीच नाही आहे. आता हे ऐकल्यावर रागिनीला धक्काच बसतो. ती म्हणते की काय, हा मेसेज असा कसा काय आला? म्हणजे ही क्लेमची अमाऊंट आज तर माझ्या बँकमध्ये येणार होती, मग नक्की काय झालं आहे? आता रागिनीला खूपच टेन्शन येऊ लागतं. नंतर आता टेम्पोच्यामधून एक माणूस बाजूला येतो. त्याच्या हातामध्ये सुरी असते आणि मग तो जोरात आवाज देतो, ए भूमी, तिथेच थांब. आता त्याच वेळेला आकाशही तिथेच असतो आणि तो जो माणूस असतो तो चाकून घेऊन स्वतःच्या तोंडाला रुमाल बांधून वगैरे भूमीपर्यंत येत असतो. तेव्हा आकाश आणि भूमी दोघंही घाबरलेले असतात. आता नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.